या कार्यकर्त्यांनी याची अगरबत्ती का बंद केली त्याची चौकशी करायला पाहिजे. कारण आम्हाला तोंड उघडायला जागा नाही. असे प्रसंग आम्ही बघतोय. आज असे प्रसंग बघतोय हे ती जे डॉक्टर साहेबांनी जी नियमावली बनवून दिलेली आहे ना, ती नियमावली त्यांनी प्रत्यक्षात बघितलं तेव्हा ती नियमावली बनवली आणि त्यांनी जे पाहिलं त्याच्यावर आळा घालण्यासाठी आज आपल्याला त्याची गरज आहे. खरंच गरज आहे. आपण आपला जो मानव धर्माचा जो लोगो आहे तिथं लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे बघा बरं, मानव मंदिर सजाना. मग मानव मंदिर कसं सजवायचं आहे? हे असे भांडणं करू, ते असे एक दुसऱ्यामध्ये वादावाद निर्माण करू. मग आपले विचारच एक पाहिजे ना. मग तो कार्यकर्ता कुठलाही असेल, अरे त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्याकडून कार्य घेतलं असेल, पण त्यांनी आपले विचारच एक पाहिजे. आपण चौथ्या नियमाचं पालन केलं पाहिजे. आपण कुटुंबात आणि सेवकात एकता निर्माण केली पाहिजे. मग तो कार्यकर्ता कोण असेल? अरे माझ्याकडे तर आता माझ्या तुमच्या परिसरामध्ये भरपूर सेवक येतात, पण मी त्याला पहिल्यांदा हे विचारतो, भाऊ तू कुठे राहते? त्याने म्हटलं मी अमुक या गावात राहतो. अच्छा ठीक आहे ठीक आहे. मग तू त्या गावात राहते ना, तर तिथं आपल्या निवासस्थानचा तिथं कार्यकर्ता आहे, तू तिथं जा, त्यांच्याकडून कार्य घे, तुला ते सोयीचं ठरेल आणि तुला तो कार्यकर्ता त्याला कार्य देतो, कार्य घडवतो. तर ही बाबाची शिकवण आहे. पण आम्ही काय करतोय? मी कार्य बंद करतो, इथं दोन सेवक असे बसले आहेत. मी सांगतोय आज तुम्हाला की त्या सेवकांनी इतके भयानक गुन्हे केले आहेत, इतके भयानक गुन्हे केले आहेत की आपल्याला नाक तोंड उघडायला शक्य नाही आहे. आणि तो सेवक माझ्याकडून कार्य बंद केल्यानंतर तो त्या दुसऱ्या कार्यकर्त्याकडे जातो आणि तो त्याला तो कार्यकर्ता त्याला त्या मार्ग देतो. हे कितपत योग्य आहे? त्यांनी एखादा शब्द मला विचारायला पाहिजे, तुम्हाला विचारायला पाहिजे, ज्या कार्यकर्त्यांनी बंद केली असेल अगरबत्ती, की खरंच तो त्या सेवकांनी काय केलं, काय गुन्हा केला याची चौकशी करायला पाहिजे आणि नंतर त्याला कार्य द्यायला पाहिजे, जेणेकरून या मार्गाची प्रतिमा उंचावली जाईल. असे गुन्हेगार लोकांना तुम्ही मार्गात ठेवू नका. मी तर ठेवत नाही. मी स्पष्ट सांगतो, मी तर ठेवत नाहीच. मी हात सुद्धा लावू देत नाही. मी हाकलून देतो, बिलकुल परवाच करत नाही. अहो सांगता येणार नाही असे गुन्हे केलेले आहेत सेवकांनी, असे गुन्हे केलेले आहेत. आणि त्या सेवकांनी दुसऱ्या सेवकांना म्हणजे त्याच गावात जाऊन त्यांनी एक वेळा माफ करून द्यायचं. अरे काय माफ करायचं असे गुन्हे केल्यानंतर? तर हा त्या प्रश्न आता बोलावं तुम्ही माझ्या प्रश्नाचा. आता माझे विचार जर कुणाला पडले नसतील तर त्याच्यावर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. सर माझं बोलणं असं होतं की आपण म्हणजे माझ्या 35-40 वर्षाच्या या मार्गाच्या कालावधीत आम्ही म्हणजे बाणते किंवा जुमदेवजीचं असं ऐकलं की जसं आपण मार्गदर्शक आहोत, तुम्ही मार्गदर्शक आहे, तर माझ्या जवळचा शेव तुमच्या जवळ आला तर त्यावेळेस चिठ्ठी यायची. आणि आता तसं नाही. म्हणायची गोष्ट आहे का ते कशात बाबा तुझं काय पटत नाही का, तू का बरं त्याच्याजवळून कार्य घेस नाही, ह्या गोष्टी विचारायला पाहिजेत. बस बाकी काही नाही. तर त्यांना विचारायचं ना. तो माणूस नियम सगळ्या, तुम्ही कार्य करते, मी कार्य करते, हे कार्य करते, इथं बसलेले सगळेच कार्य करते. नियमावली बाबांची वेगळी आहे का? तर तुम्ही म्हणता ना का तू त्याच्याजवळ शब्द सोडायची गरज नाही, मी पाहून टाकेन. असं कसं होईल? असं त्या कार्यकर्त्यांनी करणे हा गुन्हा आहे त्याचा. मी जर त्या सेवकाची अगरबत्ती बंद केली आहे आणि जर तो यांच्याकडे येते तर यांनी पहिल्यांदा त्याला विचारायला पाहिजे, तू का बरं कार्य बंद केले? भाऊ मला तुम्ही सांगा, जर तो खरंच गुन्हेगार असेल तर त्याला जवळ ठेवूच नका बिलकुल. आणि तो मार्गाचा लायकीचाच नाही. तो असे गुन्हे करणारे मी सांगतोय, एक घाटकुर्डेचा एक कार्यकर्ता आहे, नाव खडोदे आहे त्याचा, आणि त्या सेवकाचे तो जुवा खेळत होता, तो पोरगा उंबरवाड्याचा सेवक. मी त्या पोराचे कार्य बंद केले, हाकलून लावलं त्याला. हाकलून लावल्यानंतर त्या खडोदे सेवकांनी त्याला कार्य दिले. कसे कार्य दिले त्यांनी एक शब्द तर विचारायला पाहिजे. आज त्या गावामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली असेल? मग याच्यामुळे मार्गाची प्रतिमा उंचावेल की खाली येईल? खाली येईल की उंचावेल?
सांगा ना. आज काही काही प्रसंग असेही आहेत जे घाणेरडे प्रकार आहेत. एका गावात अशी घटना झालेली आहे की त्या सेवकाच्या मुलाने एका मुलीला पळवून नेलं, 6 महिने आपल्या घरी लग्न न करता ठेवलं. ती मुलगी प्रेग्नंट झाली. प्रेग्नंट झाल्याच्या नंतर त्याच गावचा बाजूचा कार्यकर्ता त्या मुलीला, त्या कुटुंबाला कार्य देते, त्यांचं सगळं काही करून देते आणि मोठ्या नाकाने मिरवते. तर या मार्गाची प्रतिमा उंचावली. अशा सेवकांना जवळ करायचं आहे. नाही कराल का तुम्ही? ते मला तरी प्रश्न द्यायचा, याचं उत्तर सांगा तुम्ही. हे योग्य आहे? अशा सेवकामुळे आपल्या मार्गाची प्रतिमा उंचावेल की खाली जाईल? लोक काय म्हणतील हो या मार्गात? काय नाव आहे त्याचं? हरिदास चौधरी म्हणून कार्य करताय. तर असे कार्यकर्ते या मार्गात कार्यकर्ते म्हणून योग्य आहेत का? तर माझं असं म्हणणं आहे, तर असे कार्य करू नका, प्लीज नका करू असे कार्य. आणि हे नियमावलीत लिहिलं आहे, आपण मागच्या वर्षीच्या नियमावलीत लिहिलं आहे की एखाद्या कार्यकर्त्यांनी कार्य बंद केले असेल तर त्याची शहानिशा करा, चौकशी करा आणि मगच त्याला पुढचे विचार घ्या. जर तो योग्य असेल तर त्याला मार्गात ठेवा, नाहीतर त्याला मार्गात ठेवण्याचा लायकीचा नाही तो. नका ठेवू द्या अशा लोकांना मार्गात. अजून याच्यावर कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा आता मला, किंवा माझं म्हणणं पटत नसेल तर मला सांगा की तुम्ही पटत नाही म्हणून.